दप्तर म्हणजे जी काही गणवेश आहे ती वर्ष जेवढं पुढे ढकलण्यात येतं तेवढं ढकलण्यात नंतर लोक विसरून जातात आणि मग तिथं बिलं काढली जातात नाही तुमच्यापर्यंत येत नाही पण मग ते खालच्या लेवलला त्याची बिलं काढली जातात. आपण एवढा मोठा खर्च मुलांच्या शिक्षणावर करतो तर जर उपभोग मुलांना घेता येणार नसेल तर त्याचा फायदा कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आणि राजकीय नेते घेणार असतील मला असं वाटतं धोकादायक आहे. त्याचं इन्स्पेक्शन झालं पाहिजे आपल्याकडे. ते ॲक्च्युअलमध्ये काय आहे की आपण आपला टेंडर आपण मान्य पण आहे उशिराने झाला क्योंकि त्यावेळेस काय होतो की हे विधान परिषदची इलेक्शन होते म्हणून आपलं त्यावेळेस टेंडर आपण पत्र पण ॲक्च्युअलमध्ये CEO कडे पाठवलं होते की आपला परवानगी द्या की स्कूल युनिफॉर्म आणि हे बॅग शूज पुस्तक सगळे आपण वेळेवर द्यावं लागतं. त्यामुळे आपण एक तारखेला 1 जुलैला त्यांचे युनिफॉर्म म्हणजे 2 पेअर द्यायचे होते त्यापैकी आपण फक्त आता एकच दिलेले आहे. मी आता पाठपुरावा करून जसं तुम्ही सांगितले त्याला डिले होणं अपेक्षित न होते परंतु मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ह्यामुळे आपला थोडा उशिरानं झालं हे मी स्वतः पाठपुरावा करून ह्यांचा होऊन जाईल. नो इश्यू. ठीक आहे एका लगेच 2 झालं 50% मुलांना एक मिळणं हे धोकादायक आहे. तोच मी सांगत आहे की मी स्वतः त्यांचा तपासणी करू की मान लो की आपला स्टुडंट आहे 500 पैकी तुम्ही काय म्हणतात की 250 लोकांना 250 लोकांना दिलेले आहे बाकी 250 दिलेच नाही. मी स्वतः हे पाठपुरावा करून हे 100% तुम्हाला मी म्हणजे 15 डेज मध्ये मी त्यांना देण्याचे सगळे आपण संपूर्ण 15 डेज मध्ये मी तुम्हाला करून घेतो. मी स्वतः पाहून जे नियमप्रमाणे कायद्याप्रमाणे जे काय होईल ते होणार आहे. तुम्ही सांगितलं की ई टेंडर झालंच नाही झाला आहे दिले आहे सेलेक्टिव्हली केले हे सगळे आपल्याकडे माहिती आहे. आपल्याकडे तो तुमच्यापेक्षा मोठा माहिती आमच्याकडे कधी दिले काय आहे सगळे ऑन साईट सिक्युरिटी त्यांच्याकडे 150 औषधी फळवाणीचे होते. आपण त्याचं टेंडर जो आहे 23/6/2021 फ्लास केले आणि वर्क ऑर्डर दिले होते 25 नोट 2024 त्यांचा जे आहे 31/03/2026 होते. परंतु काय झालं की आता जे जसं सांगितलं इलेक्शन झालं त्याच्यात एक्सटेन्शन करायचे की ई टेंडर करायचे ते सगळे मुद्दा होते. मी केफो आणि चीफ ऑडिटरला ह्यासाठी पडताळणी करा पण सांगितलेलं आहे. आता तुम्ही जे सांगितले नोटीस किती दिले त्याचा नंबर पण मी सगळे लिहून ठेवले आणि ह्यांचं काय करणार आणि हे जो फोगिंग आहे म्हणजे फवारणी जो आहे मेस्मा महाराष्ट्र एसेन्शियल सर्व्हिस 1 मध्ये येतात. त्यामुळे हे काय आहे की आपण कोणाला तरी द्यावं लागतात नाही तो आज फोगिंग सुरू नाही तर आता खूप पाऊस झाले वॉटर लॉगिंग पण थोडाफार झालेले आहे त्यामुळे ते फॉगिंग नाही केला तो चिकनगुनिया होऊ शकतो मलेरिया होऊ शकतो आता लेप्टो पण होऊ शकतो. आपण जो लेप्टो पण सांगतात त्यामुळे दिस इज एसेन्शियल सर्व्हिस म्हणून आपण हे आहे तो ह्याचं पण आपण व्यवस्थित कायद्याप्रमाणेच होणार आहे. आम्हाला सगळी माहिती आहे आणि 1-2 लोकांनी आपल्याकडे ते पेपर पण दिलेले आहे तुम्ही अभ्यास सुरू केलेला आहे. बाकी तिन्ही वरच्या मुद्द्यांवर मला काही प्रॉब्लेम नाही. एज्युकेशन हा विषय व्यवस्थित त्याच्यावरती कारवाई नाही. कोचिंग क्लासेस आहेत फायर ब्रिगेडने त्यांना सांगितलं की काय धोकादायक आहे तरी कारवाई होत नाही. उदाहरणार्थ डॉन बॉस्को शाळा आणि बाकीच्या शाळा ज्या तुम्ही घोषित केल्या होत्या त्याच्यावरती कारवाई झाली. वारंवार तुमच्याकडे पाठपुरावा करतोय. गणवेश दादानी बोलला आमचे जे खेळाडू आहेत नॅशनल लेवल स्टेट लेवलचे जे प्लेयर आहेत त्यांना अनुदानासाठी तुमच्याकडे भीक मागावं लागतं की दीपाली पवार डॉक्युमेंटसाठी त्यांना पळवते. एक हँडिकॅप मुलगा गणेश पिसाळ क्रिकेटर आहे वर्षी ही मॅडम मला सतत त्यांनी अप्लाय केलेलं आहे सर. तुमचं नाव रोबर्ट ना ऐकून घ्या रोबर्ट ते दीपाली पवार ॲक्च्युअलमध्ये अतिरिक्त म्हणून दिलेले आहे त्यांचं ॲक्च्युअलमध्ये ही इज नॉट द HOD फॉर एज्युकेशन डिपार्टमेंट. तेच बोलायचं होतं. मी स्वतः शासनला मी पत्र पाठवले म्हणून आता नवीन एज्युकेशन अधिकारी पण घेऊन झालेले आहे. त्यामध्ये आपण इलिगल स्कूल कसं घोषित करायचे आल्यानंतर मी स्वतः सांगितले कालच मी फाईल अप्रूव्ह केलेले आहे. उद्या पण आपला किती स्कूल इलिगल आहे त्याचं घोषित पण न्यूजपेपरमध्ये पण सगळे येणार आहे. आणि आता तुम्ही जसं सांगितले की मान लो की कोई रेसलर आहे कोई स्पोर्ट्स कबड्डी खिलाडी आहे त्यांना काहीतरी द्यायचं आहे ते लाभ मान लो की शासन नियममध्ये द्यायचे आहे आणि द्यावा लागणार आहे तो आपण करू ना. आता मी सांगितले तुम्ही सांगताय सर तुम्ही धन्यवाद सर. एक मिनिट सर मी यादी देतो माझ्या मुलांची आहे तो भेटेल 5 मिनिटं द्या यादी द्या त्या मुलांना करू ठीक आहे. त्यांचा जो टेंडर आहे 31 मार्चमध्ये संपलेले आहे त्यांना आपण मुदतवाढ द्यायची की नवीन टेंडर करायचे. त्यामध्ये आता जसं मी सांगितले गणवेशसाठी पण इलेक्शनची मॉडेल कोड ऑफ कंडक्ट होते म्हणून आपण एक्सटेन्शन देणार हे देणार त्याचा मी स्वतः पाठपुरावा करून त्यांच्या लवकरात मी सगळे अधिकारी आपला ॲडिशनल पण आहे. अरे बाबा हे सगळे जो
काम करता आहे त्यांच्या घरी हेल्ड टू माउथ आहे, म्हणजे जे पैसे येतात तेवढीच महिनेभरांमध्ये खर्च होतात. आपण एक महिने त्यांचा पगार नाही दिला तो घर चालवलंच होणारच नाही. त्यामुळे मी स्वतः हे पाहून आणि मी ऑलरेडी हे जो DMC हेडक्वार्टर उपायुक्त हेडक्वार्टर आहे सचिन बांगरला स्वतः बघून तुम्ही फीडबॅक द्या म्हणून सांगितलेलं आहे. राहिलेले तुमच्या लास्ट ऑन साईट सिक्युरिटीची आपल्याकडे खूप त्यांचं शिक्षण पुढे कसं जाणार ना? नाही, मी एकदा बोललो नंतर मी एक मुद्द्यामध्ये उतरलो. बरोबर, माझा हा एक मुद्दा आहे. बरोबर, दुसरा माझा मुद्दा आहे की इथे दिघे साहेबांच्या नावाने एक चौक आहे, ग्रीन विलेज काश्मीर. महाराष्ट्राचं राजकारण दिघे साहेबांच्या भोवती फिरतंय, पण तिथे दिघे साहेबांच्या नावाच्या चौकाची जर तुम्ही परिस्थिती जाऊन बघाल तर मला वाटतं अतिशय वाईट आहे. म्हणजे आपण मोठमोठे टेंडर काढतोय, काही हजार कोटीची टेंडर काढतोय, पण ज्या दिघे साहेबांच्या नावाने अख्खा महाराष्ट्रातलं राजकारण बदललं, त्या दिघे साहेबांच्या जर चौकाची परिस्थिती वाईट असेल, मला असं वाटतं की मग खेदजनक आहे ना हे सगळं. तर त्या चौकाची परिस्थिती दाखवून असं नंतर तर त्या चौकाच्या बाबतीत एक तो योग्य तो निर्णय आपल्याकडनं घ्यावा अशी आमची एक मागणी. हा जो विषय आहे की मला माहिती आहे की फवारणी खूप महत्त्वाचा विषय, बरोबर आहे, पण जो माणूस 4-4 वर्ष आपल्याला महानगरपालिकेला वेटीस धरतो, स्वतः खरं तर ज्यावेळेला टेंडरिंग होतं त्यावेळेला पगाराची व्यवस्था पहिली त्यांनी करायची, मग महापालिका देणार, बरोबर आहे, तो ते करत नाही, बरोबर आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या त्याच्या बाबतीत तक्रारी आहेत. महापालिकेने 9 नोटीसी काढल्याच्या नंतरही तर त्याच्याकडनं कुठला बदल होत नसेल तर मला वाटतं नवीन माणूस आला पाहिजे. मी स्पष्ट सांगितले त्याला तुम्ही वर्क पण देऊ नका, त्याला कृपया त्याला वाढीव मुदत पण द्यायची नाही. आमचा विरोध असेल त्याला ते तपासणी करून आपण बघू. ठीक आहे. तुझा एक मिनिट काय चालकाचा त्यांनी 4 महिन्याचा पगार केले ना, आणि त्या ठेकेदाराला आता पुन्हा ठेका देण्यात येतोय. पहिल्याच्या ठेकेदार त्याला 9-9-10 नोटीस दिलेले आहे, तरी त्याला पुन्हा महापालिकेने ज्या माणसाला 9-9-10 नोटीस, महापालिकेच्या नोटीस त्याच व्यक्तीला पुन्हा त्याच व्यक्तीला टेंडर दिलं जातोय, तोच माणूस 4 महिने पगार देत नाहीये, तर त्याची कॅपॅसिटी दिलं पाहिजे. ठीक आहे, ही टेंडरिंग न करता सर दिलेलं आहे. सांगतो ना. ठीक आहे, हे आमचे विषय आहेत. फर्स्ट आहे कुठून तरी मिनी बघू, हा एक फोटो दाखवा, आपण त्याचं सुशोभीकरण करू ना, ब्युटिफिकेशन. नाही तो मी स्वतः व्हिजिट करतो, ह्यामध्ये काय करू शकतो आपण ह्याचं करू.